श्रावणाचा पहिला शनिवार असल्यानं राज्यभरातून अनेक पर्यटक भीमाशंकरला दाखल झालेत। सध्या हा परिसर हिरवाईने नटलेला आहे। डोंगर कड्यांवरून कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे पर्यटकांचं लक्ष वेधून घेत आहेत आणि त्याच दरम्यान भीमाशंकर मंदिरामध्ये देखील अनेक भाविकांनी हजेरी लावली। दरम्यान थेट भीमाशंकर परिसरातून आढावा घेत पर्यटकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। थेट जाऊया। गेल्या महिन्याभरापासून सह्याद्रीच्या कुशीतला निसर्ग बहरून गेलेला आहे। डोंगर कड्यांहून खळखळ वाहणारे धबधबे, हिरवागार निसर्ग, हे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणी दाखल होत आहेत। आज 15 ऑगस्ट आहे आणि सलग सुट्ट्यांचा दिवस असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने भीमाशंकर परिसरात दाखल होत आहेत। निसर्गाच्या सानिध्यातून निघणारे खळखळ धबधबे आणि त्यामध्ये मनमोहक आनंद घेण्यासाठी हे पर्यटक या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आनंद घेत आहेत। सध्या पर्यटकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। 15 ऑगस्टच्या सुट्टीमुळे खूप वातावरण एकदम भरपूर आहे। म्हणजे आज श्रावणाचा पहिला शनिवार आहे, त्यामुळे गर्दी पण भरपूर आहे। त्यामध्ये आम्ही जाताना आम्हाला एक झरणा दिसला, तर आम्ही आलो आणि एन्जॉय करतोय। निसर्गात आल्यानंतर असं वाटतं की निसर्ग हा आपलाच एक साथीदार आहे आणि निसर्गात आल्यावरती आपण सगळे आपले जे प्रॉब्लेम्स आहे सगळे आपण विसरून जातोय, म्हणून आम्ही निसर्गात फिरत राहतोय। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, भीमाशंकर, पुणे। साम टीव्ही मला बघायला आवडतो कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।